नमस्कार मित्रांनो, मी रोशन गाणार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। तर आपण मित्रांनो आणखी एक प्लेस एक्सप्लोर करण्यासाठी जात आहे। तर पहिले जात आहे आपले नांदगावले। तर चला मग नांदगावले जाता जाता लागली आपल्याला नद। हे नदीचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा काय आहे तर, आणि कुठची नद आहे ते पण सांगा, आणि व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो। तर मित्रांनो आपण येऊन पोहोचलो आता पेट्रोल पंपावर। पहिले घेऊ आपण पेट्रोल भरून, नंतर आपण इथून निघू। पेट्रोल भरून झाल्याच्या नंतर आपण येऊन पोहोचलो आहे आता नांदगावमध्ये। तर नांदगावमधून आपल्याला जायचं आहे चांदूर रेल्वे रोड। इथून जायचं आहे आपल्याला भिलटेकले। भिलटेकले येण्यासाठी आपण नांदगावहून पण येऊ शकतो आणि चांदूर रेल्वेवरून पण आपण येऊ शकतो। मित्रांनो भिलटेक हे ठिकाण अमरावती जिल्ह्यातील चांदूर तालुक्यातून येते आणि त्याचप्रमाणे चांदूरपासून 14 ते 15 किलोमीटर अंतरावर आपल्याला हे गाव पाहायला मिळते। तर चला मग। तर मित्रांनो नांदगावहून आपण निघालो आहे समोर। तर समोर आपल्याला यायचं आहे चांदूर रोडनं। चांदूर रोडनं आल्याच्या नंतर पहिलं गाव लागते येनस। तर पलटले दिली आता आपण गाडी चालवाले आणि आपण बनवत आता व्हिडिओ, हे पाहू शकता। नांदगावहून समोर आल्याच्या नंतर आपल्याला येनस हे गाव लागते मित्रांनो। आता हे मागे जे गाव गेला आहे मित्रांनो ते आहे राजुरा। तर आपल्याला जायचं आहे राजुराच्या समोर। मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलने सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा मित्रांनो। तर आता आपण आलो आहे समोर। समोर आल्याच्या नंतर आपल्याला तर मित्रांनो आपण येऊन पोहोचलो आहे आता सावंगी। सावंगीवरून आपल्याला सरळच आपल्याला रस्ता दिसत आहे समोर। तर आपल्याला त्या रस्त्याने जायचं आहे भिलटेककडे। तर इथून थोडा रस्ता खराब आहे। तर मित्रांनो इथून जायचं आहे आपल्याला आतमध्ये। तर रस्ता तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो आपण आत्ता येऊन पोहोचलो आहे भिलटेकमध्ये। तर हे गावाला लागूनच आपल्याला मंदिर पाहायला मिळते मित्रांनो। शंभूशेख महाराजाचे प्रसिद्ध मंदिर आहे मित्रांनो इथं। तर आपण आता येऊन पोहोचलो आहे। पौष महिन्यात मित्रांनो 4 रविवार इथं मोठी यात्रा भरल्या जाते आणि बऱ्याच लोकांना इथं लोकेशन माहीत आहे। ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी आपण गुगल मॅप टाकून देऊ, ते पाहून पण तुम्ही येऊ शकता आणि पूर्ण पत्ता पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ। त्यानंतर आपण घेतली आता पूजेची थाली मित्रांनो। तर आपण चाललो आता मंदिराच्या दिशेनं। समोर गेल्याच्या नंतर चप्पल इथं ठेवून द्यायची आणि पाय वगैरे धुवून घ्यायचे। आता आपल्याला इथून जायचं आहे मंदिरातनी वरच्या दिशेने। पायऱ्या आपल्याला पाहायला भेटते साईडनं। वरता आल्याच्या नंतर हा मित्रांनो मंदिराच्या बाहेरचा अशा प्रकारचा आपल्याला परिसर पाहायला भेटते। त्यानंतर गेलो आपण मंदिरातनी, मस्त कलशनं पूजा वगैरे केली। पूजा वगैरे केल्याच्या नंतर आपण घेतलो तिथं पाया वगैरे लागून। तर हे आहे मित्रांनो शंभूशेख महाराजाचं मंदिर। तिथून मस्त दर्शन वगैरे घेऊन घेतलं आणि प्रसाद घेऊन घेतला। कलशनंतर कापूर आणि अगरबत्ती लावून दिली। त्यानंतर आपण आलो बाहेर। बाहेर आल्याच्या नंतर इथं आपल्याला फोडायचा आहे नारळ। तर ह्या मित्रांनो नारळ फोडण्याची जागा आपल्याला इथं त्रिशूल पाहायला मिळते। त्याच ठिकाणी आपल्याला इथं नारळ फोडायची जागा पण पाहायला भेटते मित्रांनो। मंदिराच्या साईडनं आपल्याला एक वडाचं झाड पाहायला भेटते आणि तिथं पण नागदेवतांची आपल्याला मूर्त पाहायला मिळते। आणि यात्रेच्या वेळेस इथं खूप जास्त प्रमाणात इथं गर्दी राहते मित्रांनो। आता हे नवीन मित्रांनो बांधकाम चालू आहे मंदिराच्या परिसरामध्ये, तुम्ही पाहू शकता। तर हे जे आपण परिसर पाहत आहे हा आहे मंदिराच्या मागचा परिसर। त्या साईडनं आपल्याला नद पण पाहायला भेटते आणि आपण आता साईडनं समोरच चाललो, तिथं आपल्याला शिवलिंग दर्शन होते। तर चला आपण जाऊ आता तिथं दर्शनासाठी। तर आता येऊन पोहोचलो मित्रांनो वरच्या मंदिरातनी। तर वरच्या मंदिरातनी आल्याच्या नंतर आपल्याला साईडनंच आपल्याला नंदीचे दर्शन होते। त्याच समोर आपल्याला शिवलिंग दर्शन होते मित्रांनो। मंदिराच्या साईडनं मित्रांनो आपल्याला नद पाहायला भेटते।
तर आपण चाललो आता नदीच्या दिशेनं. तर हे नदीचं नाव काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, बेल बटन ऑन नक्की करजा. तर मित्रांनो आपले दर्शन झाले आणि हे नदीच्या साईडनं आलं तर आपल्याला छोटावाला सबस्क्रायबर भेटला. तर तो म्हणे तुमचे व्हिडिओ पाहत असतो म्हणे दादा म्हणे. त्यांना केला आपला व्हिडिओतनी हाय. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो आता आपण आलो आहे मंदिराच्या बाहेर. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये.